चला मसला संघ आपण तुरी क्षेत्रक्षेत्र लावून घ्यायचे सामन्याला स्पीड अप सुरुवात करायचंय. आपला एक महत्त्वपूर्ण सामना क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल नसेल सेकंड राऊंड मध्ये एक महत्त्वपूर्ण सामना असेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एक एक राऊंड खेळून मात्र इथं उपस्थित ह्या फेरीमध्ये उपस्थित झाले दाखल झाले तर त्या सर्वांचं आता मात्र आणि तसंच महत्त्वाची सूचना आयोजकांकडून येत आहे की सर्व गावाचे छोटे छोटे खेळाडूंना विनंती असेल आपण कृपया लाईनमॅनचा ताबा घ्यायचा आहे. सामना आता त्वरित सुरुवात होईल तर आपण मात्र पहिले लाईनमॅनचा ताबा घ्यायचा आहे. 4 षटकाचा सामना असेल. प्रत्येक षटक हा 5 चेंडूचा असेल. कृपया दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती नोंद ठेवायची आहे की 4 षटकाचा सामना आणि प्रत्येक षटक हा 5 चेंडूचा. चला लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आणि त्याला पाठवून दिलंय सीमा रेखा पार. पुलचा फटका सक्सेसफुल वंडरफुल डिलाइटफुल आणि सीमा रेखा पार गोल भेटतील 6 धावा. डीजे 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 आणि तसंच फारुखजी परकर यांच्याकडून 3 षटकारासाठी रियान रियान राजपूर यांच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक. अर्थातच मोठे फटके मोठे हल्ले पाहायला भेटले आपल्याला. पहिल्या षटकामध्ये परत उडवायचा प्रयत्न चालला होता पण थोडा डाबा एसटीच्या थोडा बाहेरचा चेंडू मात्र पंच दंडित करतात आहेत पण एसटी रक्षक सुद्धा बीट झाले आणि सिंगल भेटलाय. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 19 आकड्यावर. तसंच अब्दुल रहमान हाजी यांच्याकडून पारितोषिक सुद्धा लावण्यात आले रियान राजपूरकर यांच्यासाठी. जर रियान राजपूरकर जर हाफ सेंचुरी मारता येते तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल. इथं सुरेख इथं मात्र आता गतीमध्ये परिवर्तन करतायत आणि अचूक टप्प्यामध्ये चेंजेस आणि जुजतायत इथं चांगले प्रयत्न. आता गोलंदाज काहीतरी करण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकामध्ये 3 आक्रमण फटके आले. 19 धावा धावफलकर जोडले गेले. चांगली कामगिरी चांगली फलंदाजी आपल्याला रियान राजपूरकर यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. इल्मा 11 या संघामध्ये एक परत उडवलाय आणि इथंही चेंडू मात्र कॉमेंट्री बॉक्सला सलामी देत चाललाय सीमा रेखा पार. परत एकदा आला एक दर्जेदार स्ट्रोक भेटतील 6 धावा. अर्थातच मोठे फटके येणे चालू झाले रियान राजपूरकर यांच्या माध्यमातून. डीजे इथे उपस्थित झाले. त्याने सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक 500 रुपयाची धनराशी रियान राजपूर यांची फलंदाजी पाहून त्यांच्यासाठी बक्षीसच्या स्वरूपात लावलेली आहे. परत एकदा गोलंदाज सज्ज होईल. परत उचललाय परत फेकून दिलाय
आक्रमक फलंदाजी, पैसा वसूल सामना आणि खरंच पैसा वसूल मॅच पाहायला भेटते आणि कामगिरी सुद्धा महत्वपूर्ण. खरंच चमकताना पाहायला भेटते. डीजे करत बोलत कोण खेळता है तो अनजान बनकर आएकर, तू इस मैदान में मेहमान बनकर आएकर, ये तेरी सल्तनत है तू या सुलतान बनकर आएकर. आणि सुलतान सुद्धा बनलंय. मात्र रियान राजपूर वन मॅन आर्मी आपल्याला पाहायला भेटते मैदानामध्ये. या मॅच मध्ये हिरो अर्थातच ठरणार आहे, कारण की चांगली कामगिरी, मोठे हल्ले, प्रत्येक चेंडूला मात्र सीमारेखा ओलांडताना पाठवतोय. पण आता फटका बसलाय, क्षेत्ररक्षक दूर असतील, पण इथं पण सुद्धा जेल सोड. तुम्ही कोणाचा जेल सोडलंय, जेल कोणाचं सोडलं हे पहिले पहा. इथं जीवनदान तुम्ही कोणत्या खेळाडूला देतं, कुठल्या चुक्या तुम्हाला कुठं माग पडतील. क्रिकेट आहे आणि क्रिकेटच्या वेळेस एक सेट बॅटरची तुम्ही कॅच सोडताय, तर खूप मोठी चुकी. आणि इनिंग संपलेल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 76, 76 धावां 77 धावाचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. मुख्तारजी अनवर यांच्याकडून सुद्धा रियान राजपूरकर यांच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक लावण्यात आले, 500 रुपयाची धनराशी लावण्यात आलेली आहे. खरंच सर्वांनी एकदा ते रियान राजपूरकर यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्याच पाहिजेत. एक चांगली कामगिरी आणि हाफ सेंचुरी, हा स्पर्धेमध्ये तिसरी हाफ सेंचुरी ज्याच्या माध्यमातून पाहायला भेटले ते आहे सन्माननीय रियानजी राजपूरकर. आणि पाहायला होती या स्पर्धेमध्ये पहिली मोठी सर्वात पाहायला गेलो ना तरी पार्टनरशिप सुद्धा 76 धावांची पाहायला भेटली आणि टार्गेट 77 धावांचं टार्गेट सेट करण्यात आले. 4 षटकामध्ये 20 चेंडू आणि अपेक्षा असेल 77 धावांची. चला विनंती आहे, क्षेत्ररक्षक त्वरित लावून घ्यायचं आहे. मसला संघ आपली सलामीची जोडी मैदानात पोहोचवायची आहे. आणि तसंच इल्मा 11 आपल्याला नम्रतेची विनंती आहे, आपण त्वरित क्षेत्ररक्षक लावून घ्या. चला विनंती आहे टीम इल्मा 11 आपल्याला विनंती, आपण थोडी क्षेत्ररक्षक लावून घ्यायचं आहे. विनंती आपल्याला नम्रतेची विनंती असेल. रियान राजपूरकर आपण आपल्याला सुद्धा विनंती असेल, आपण थोडी क्षेत्ररक्षक लावून घ्या. चला सेकंड इनिंग सुद्धा सुरुवात होणार आहे थोड्याच वेळामध्ये. तर कुठेही जाऊ नका, तसे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण स्पर्धेचं दृश्य दाखवण्यात येत आहे. तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. या यूट्यूबच्या वाहिनीवरती आपल्याला मोठमोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला येत असतात. अर्थातच पाहायला गेलो जय गणेश
स्पोर्ट्स आणि तसंच यूट्यूब असेल तसंच इंस्टाग्रामवरती सुद्धा आपल्याला पेज पाहायला भेटतो जय गणेश स्पोर्ट त्या चॅनलला सुद्धा त्या तसंच आय डीला सुद्धा लाईक करा आणि शेअर करा आणि तसंच सबस्क्राईब तसंच फॉलो करायला विसरू नका. परत एकदा उचललंय आता फटका फसतोय पहिल्या चेंडूमध्ये नदीम दायरेकर बॅक टू दी पवेलियन. चांगली कामगिरी आपल्याला फलंदाजीमध्ये पाहायला भेटते गोलंदाजीमध्ये सुद्धा हा धन्यवाद डीजे. खरंच आपल्याला 3 दिवसामध्ये चांगला डीजे ऑपरेटर सुद्धा आपल्याला पाहायला भेटतंय आणि मधुर संगीत सुद्धा आपल्या प्रत्येक विकेट आणि प्रत्येक षटकारानंतर चला नवीन फलंदाज सज्ज झाला. इथं सुद्धा हा ट्रॅकर होता पण उचललाय आणि तिथे क्षेत्ररक्षक नसेल नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल पण जोपर्यंत क्षेत्ररक्षक येत आहेत एक धावा पूर्ण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा धाव सुद्धा पूर्ण. या दोनच्या साहाय्याने संघाची धावसंख्यात भर आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा. चला कृपया फलंदाचं नाव सांगा. स्ट्राईक एंड होती जे आहेत ते युसुफ असेल. युसुफ यांना मात्र आता मोठे हल्ले मोठे ज्या प्रकारे फर्स्ट इनिंगमध्ये रियान राजपूरकर यांच्याकडून जशी फलंदाजी पाहायला भेटली होती तशी फलंदाजी करावी लागेल. उचललाय आता उचललाय पण इथं प्रॉपर कनेक्शन सुद्धा आहे. इथं स्टँडर्ड डिलिव्हरी पाहायला होती. बॅकफूट मध्ये गेले पंच केला आणि चेंडूला पाठवून दिला आउट ऑफ दी पार्क. भेटील एक दणदणीत कणकणीत अफलातून फटका. भेटील 6 डीजे. चांगली कामगिरी आपल्याला आता पाहायला भेटते युसुफ यांच्या माध्यम. आता थोडीशी लेंथ लाईनची भटकते एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धावा जोडली जाईल. एकच्या जाईल संघाच्या धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. खरंच चांगली कामगिरी या सामन्यामध्ये राहिली आहे रियान राजपूरकर यांच्या माध्यमातून. खरंच चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी क्रिकेट विश्वामध्ये आज सुद्धा एक मोठा नाव आहे का मला एवढा मोठा नाव भेटलेला आहे त्यामध्ये मध्ये सातत्यामध्ये उतरवताना आपल्याला पाहायला भेटतो रियान राजपूरकर. इथे सुद्धा झेलबाजूची संधी होती धावले सुद्धा पण थोडेसे दूर होते. जीवन नंतर अर्थातच भेटेल पण थोडीशी दूर होते. हार्ड कॅच होती पण तिथं सिंगल भेटेल. डबल भेटीला 2च्या साईने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावर. आता संघाची धावसंख्या डबल डिजिट दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. धावसंख्या 11. प्रत्येक चेंडू आता मात्र सीमारेखा पार ओलांडताना दाखवावं लागेल कारण की मोठे फटके मोठे हल्ले मारावे लागतील. मोठ्या धावाचं लक्ष गाठायचं आहे तर तशी कामगिरी करणं सुद्धा गरजेचं इथं महत्त्वपूर्ण आहे. परत एकदा राईट ओव्हर द विकेट युसुफ साठी. आता अलॉंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्रक्षक येत आहेत एक धावा पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न चाललाय पण दुसऱ्या धावाला नकार दिला. इथे एकच धावाने समाधान षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एक गडीचे मोबदले होती जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावर. खरंच चांगली कामगिरी खरंच चांगली कामगिरी असेल चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला भेटले या सामन्यामध्ये वन मॅन आर्मी अर्थातच रियान राजपूरकर.
पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी राहिली होती रियान राजपूरकर यांची. आता येणारे 15 आणि खूप मोठं लक्ष गाठायचं आहे. मोठे फटके प्रत्येक चेंडूला मात्र सीमारेखा पार पाठवावं लागेल तरच आपण या सामन्यामध्ये राहू शकतो, नाहीतर आपल्याला इथं बाद व्हावं लागेल. आपल्याला खरंच चांगली कामगिरी ते करणं खूप गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे, पण खचून जाऊन जमणार नाही. पाहूया या सामन्यामध्ये कोणता संघ चांगला प्रदर्शन दाखवतो, इतिहास घडवतो. इथं मात्र इतिहासच घडवणं गरजेचं आहे. परत एकदा हा ट्रॅकर होता, हलक्यातून खेळून काढलाय, मिड ऑन रिजन मध्ये फटका सजवलाय, क्षेत्रक्षी येतोय आय्यान, चांगले क्षेत्रक्षण, एक दबा भेटेल, स्ट्राईक रोटेट, एकच्या साईने संघाची धावसंख्या 13 याकडे जाऊन पोहोचेल. परत एकदा मात्र गोलंदाज सज्ज होणार आहे. सौरभ इथं सुद्धा हा ट्रॅकर होता स्लोवर, आणि खरंच फलंदाजाला काही समजले मध्ये वंचित राहिले चेंडूपेक्षा. सरळ जाऊन एसटी रक्षकाची वेळ घेतले, निर्धाव चेंडू जमारा. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगली अॅक्युरेसी या गोलंदाजामध्ये आहे. अचूक टप्प्यावरती अचूक नियंत्रण या गोलंदाजी करत असतो, आणि तशीच कामगिरी सुद्धा पाहायला भेटते. हाफ ट्रॅकर, परत एकदा हाफ ट्रॅकर होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चालला होता, पण निराश असेल फलंदाज. चेंडू पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू सरळ ऑफ स्टिकच्या बाहेर निघताना पाहायला भेटला. खरंच अप्रतिम आणि A1 दर्जाची, A1 क्वालिटीची गोलंदाजी आपल्याला सौरभ यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. परत एकदा राईट हँड राऊंड विकेटचा मारा करेल. आता उचलले, आता प्रॉपर कनेक्शन आहे. इथं चेंडू सलामी देत निघून जाईल, मात्र सीमा रेखा पर्यंत एक दर्जेदार स्ट्रोक भेटीचा डीजे. खरंच आमचे शहबाज भाई कालच्या दिवसामध्ये स्टार, आणि त्यांच्यासाठी एक मी लाईन बोलीन अर्थात, गुलाब जैसे हो गुलाब लगते हो, गुलाब जैसे हो गुलाब लगते हो, थोडा भी मुस्कुराव ला जवाब लगते हो. का सकाळपासून ते फायनलला गेले, ते खूप खुश आहेत आणि खूप हसत आहेत. इथं फटका सजवलाय आणि विकेटचा पतंग नाही. इथं मात्र खरंच सॉरी, पण सीमारेखा पार मध्ये झेल बाद होण्याचा, झेल पकडण्याचा प्रयत्न चालला होता, पण झेल सुटलंय. मोठे फटके चालू झालेत, मोठे फटके चालू झालेत, आणि इथे सुद्धा 6 धावा मोजल्या जाणार आहेत, आणि 6च्या सहाय्याने संघाची धावसंख्या षटक क्रमांक दुसऱ्याच्या समाप्तीनंतर 25 या आकड्यावर डीजे. युसुफ असतील, इथं संघर्ष करावा लागेल, इथं प्रयत्न करावे लागतील त्यांना. मी सुद्धा एक गोष्ट सांगितली की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेल जाऊ देतो, आणि परत एकदा त्याच दैशीत आणि त्याच दरारामध्ये निघून येतो. आणि इथं सुद्धा उचललंय आणि फेकून दिलंय. आधी चांगलं जेल आणि त्यांच्या माध्यमातून, पण सीमारेखा पार पकडलंय. इथं शून्य उपयोग. याया मँगो हाऊस यांच्याकडून कैसाठी 500 रुपयाचा पारितोषिक लावण्यात आहे जेलसाठी. सॉरी, 500 रुपयात असेल, थोडी जास्तच खुश झाले 500 ऐकल्यानंतर. 50च लागलेला आहे. सिंगल आलाय, सिंगलच्या साईने संघाची धावसंख्यात भर झाली, धावसंख्या 1च्या साईने जाऊन पोहोचलेली आहे ती 32-32 आकड्यावर. सामना दूर गेले, खूप दूर झालाय सामना. आता इथे जिज काहीच करून फायदा नाहीये, कारण की खूप सामना दूर गेलाय. चांगले प्रयत्न करून सुद्धा आता मात्र शून्य उपयोग असेल. पण इथं काय ते संघर्ष कारण की 9 सुद्धा पडत असतात. 9 अजून पण थांबावं लागेल, जुजावं लागेल, भिडावं लागेल, चांगली कामगिरी करावी. मग अशी जसं मी सांगितलं की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेल जाऊ देतो, आणि परत एकदा त्याच दैशीत आणि त्याच दरारामध्ये निघून येतो. कारण पराभवाने मात्र माणूस संपत नाही, प्रयत्न सोडणारा संपतं. तेव्हा कठीण काळात नेहमी सांगत राहा की शर्यत अजून संपलेली नाही, मी अजूनपर्यंत हारलेलो नाही, आणि अजून हे आक्रमण चालू आहेत मैदानामध्ये. परत एकदा त्याच दिशेने आला एक मोठा फटका, आणि सरळ जाऊन सीमारेखा पार भेटला बेटीचा.
थोडासा सामना दूर जाताना पाहायला भेटली, चांगली कामगिरी पाहायला भेटली होती फलंदाजच्या माध्यमातून पाहायला गेलो तरी जी पारी या रियान राजपूर यांनी केली नाही ही इथं महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. जशा प्रकारे फलंदाजी केली तशी प्रकारे गोलंदाजी सुद्धा राहिली. आणि तसेच आमचे सन्माननीय समद साने यांचं सुद्धा आगमन झाले, त्यांना सुद्धा मी विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं, आपण सुद्धा विशेष मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं नम्रतेची विनंती आपल्याला सुद्धा असेल. ते सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत. आपल्याला संपूर्ण इथं खूप आता संध्याकाळचं सत्र जसं चालू झालंय तसं प्रेक्षक वर्ग सुद्धा वाढले आणि युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा खूप प्रेक्षक जोडले गेले. हेलिकॉप्टर आणि इथं लँड सुद्धा होईल. सीमा रेखा पार एक मोठा प्रहार, एक देखना स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक, अफलातून स्ट्रोक भेटतील सा. आता येणारे 6 आणि अपेक्षा असेल 25 धावांची, सॉरी 5 धावांचे, 5 चेंडूचा षटक असल्यामुळे 5 मध्ये 25 करावे लागतील, म्हणजे 5 मध्ये 4 तरी चेंडू बाहेर पाठवावे लागतील. चांगली कामगिरी अजूनपर्यंत राहिलेली आहे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी पाहायला भेटते. अर्थातच इथे इतिहास घडवावा लागेल कारण की महत्वपूर्ण सामना आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. 5 मध्ये 26. तसेच आमचे सन्माननीय मुनव्वल तलवसकर त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. येणारे 5 अपेक्षा 26 धावांची इतिहास घडवावा लागेल. पाहूया बोलतात माणसं डासालेल्या घरांची विंटर सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे मात करा. जिंकलं तरी इतिहास, हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. उडवलंय आणि फेकून दिलंय लांब 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 लय लांब. येईल एक तेज तर फटका भेटेल सा. इथं फटका वन बाउन्स, इथं चेंडू निघून जाईल. से मारी का पार, परत एकदा दर्जेदार स्ट्रोक भेटतील. 4 धावा. डीजे धमाल धमाल बेमिसाल फटका पाहायला भेटला. एक सुंदर असा फटका सरळ सीमारेखा ओलांडताना पाहायला भेटला. ना आव देखा ना ताव देखा, सीधा गेंद को सीमारेखा के बाहेर फेका. पण आता थोडं तर लेट झालेलं आहे, पण 3 चेंडू 16 धावांचे. आजो की मॅच ऑन आहे, कुठेही जाऊ नका. जोडलेले असा युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा जय गणेश स्पोर्ट्स वरती. खरंच एक रोमांचक सामना, पैसा वसूल सामना. धावांचं लक्ष्य मात्र 77 धावांचा टार्गेट सेट करण्यात आला होता. पाठला करताना सुद्धा टीम पाहायला भेटत होती. मसला आणि महत्वपूर्ण ठरते. 3 चेंडू 16 धावांच्या मोमेंटम शिफ्ट करणारा फटका इथं सुद्धा उचललाय, उडवलाय आणि इथंही चेंडू निघून जाईल. सीमा रेखा पार, येईल एक दर्जा शुभेच्छा. धन्यवाद डीजे. खरंच याला म्हणतात की दिवा मातीचा असो किंवा सोन्याचा, हे महत्वाचं नसतं. तो अंधारात किती चमकतो हे महत्वाचं असतं. आणि ते चमकताना युसुफ पाहायला भेटतोय. तो सांगून देते आम्हाला नाही जमत तोडजोड, आम्ही फक्त करतो तोडफोड, आणि तोडफोडच तो करतोय. खरंच चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते. इथं दाखवून द्यावं लागेल कारण की बोलताना की आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण मैदानामध्ये किती वेळा हारला ते महत्वाचं नसतं, आपण मैदानामध्ये किती वेळा लढलत हे महत्वाचं असतं. आणि हेच लढताना पाहायला भेटतोय. युसुफ इथं फटकाच असतोय, फटका फसतोय. पण आता काहीतरी चेंजेस, इथं मोमेंटम शिफ्ट झालेलं आहे मॅचचं. सिंगल भेटले आणि सामना आता मात्र काहीतरी झुकताना पाहायला भेटेल टीम
इल्मा या संघाकडे, इल्मा 11 या संघाकडे आता सामना जो केला ते मोमेंटम शिफ्ट करणारा चेंडू होता. आता येणारा 1 आणि अपेक्षा 11ची, सॉरी 9ची. खरंच अपयश आले की लाजू नका आणि यश आलं की माजू नका. इथे चांगले प्रयत्न केले होते. खरंच युसुफ याने खूप चांगले प्रयत्न केले. लास्ट चेंडूपर्यंत भिडतला राहिला होता, तो झुजत राहिला होता. कुठली मॅच त्याने कुठे आणली. खरंच चांगली कामगिरी, इथं फटका. आणि तसंच युसुफसाठी एकदा टाळ्या संपूर्ण संघाने वाजवल्या पाहिजेत, कारण की त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी, तो लास्ट चेंडूपर्यंत मात्र भिडत राहिला होता. आणि रियान राजपूरकर आपण मॅन ऑफ द